काय वेळेस फ्री हँड डिझाईन पण येतात, जे आपलं सरांनी काम लागलं की ते फ्री हँड डिझाईन. त्यानंतर फ्री हँड ड्रॉइंग पण असतात, म्हणजे कलर डायरेक्टली प्लेन कलर टाकायचा मग त्याच्यावरती तुम्ही फ्री हँड ड्रॉइंग करू शकता. कुठलेही गणपतीचे असून द्या, मीन्स गाडीचे वगैरे किंवा डोळ्याचा जो बेबी असतो बघा ते सगळं ड्रॉइंगचं. म्हणजे पहिले तुम्ही स्केच करा स्टार्टिंगला, त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये कलर भरू शकता. आता जो आहे आपण तो फक्त एक रफ स्केच करणार आहे, तेव्हा त्याला तुम्ही कलर पण भरू शकता. तुमच्या पद्धतीने रांगोळी मिक्सिंग कलर पण करू शकता किंवा आपलं चाळणीचे आहेत त्याला तुम्ही शेडिंगचे टोन पण करू शकता. तर त्यावेळेस काय करायचं की जे गुगल वगैरे आहे ना त्याच्यावरनं फोटोज काढून त्याच्यामध्ये तुम्हाला जे आवडतं ते क्लायंटला दाखवा, त्यांना जे आवडेल त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही काम करू शकता. फोटो बघून त्याचा म्हणजे स्पेस केवढा असला पाहिजे तो, त्यानंतर त्याची हाईट किती असली पाहिजे, ते सगळं मेजरमेंट करून तुम्हाला ते दाखवायचं. कमी स्पेसमध्ये जास्त काम करायचं आणि निदान तीन काम असलं पाहिजे, गडबड करायची नाही. कधी कधी येत नसतं, थोडीशी भीती वाटते की होणार का नाही होणार का नाही, हे पण होऊन जातं. असं भरपूर वेळा झालेलं पण. सो तुम्ही प्रत्येक वेळेस पहिल्यांदा होईल गडबड कंपल्सरी होणार, नाही होणार असं नाहीच. सेकंड टाईम तुम्ही करणार तर त्यावेळेस ते परफेक्ट होईल आणि तिसऱ्यांदा अजून बेटर होईल. प्रत्येक वेळेस आपण जेव्हा काही ना काही करत असतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपण नवीन शिकत असतो. आणि एक मुद्दा अजून एक सांगायचं, जेव्हा आपण पहिल्यांदा रांगोळी काढतो तेव्हा आपण एकदा तर शिकतो आणि जेव्हा आपण दुसऱ्यांना शिकवायला जातो तर त्यावेळेस आपण दुसऱ्यांदा ती गोष्ट शिकत असतो. तर इथे एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो, गुरुपौर्णिमाच्या निमित्ताने मी सांगतो. आता मला एवढं स्क्वेअरच यूज करायचं, त्यापेक्षा जास्त नाही यूज करायचं. सो मी त्यांचं धोतर स्ट्रक्चर काढणार आहे, पायाचं आणि हाताचं स्ट्रक्चर देणार, जास्त काही एलिमेंट घेणार नाही. एक सर्कलमध्ये मला जेवढं बसेल मी त्याच्या अकॉर्डिंगच मी करतो काम. सो तुम्ही बघू शकता. फर्स्ट धोतर काढताना खूप सिंपल पद्धत आहे, व्ही शेप काढून म्हणजे स्ट्रेट लाईन काढून घ्या आणि काढता एकदम लाईटली मार्किंग करा की जे तुम्हाला दिसलं पाहिजे. तुमच्या तर अजून कुणालाच नाही मार्किंग करता हेच करायचं आणि ती कलरवरती मार्किंग पटकन कॅच, कुठलाही कलर शेड असेल तरी. ओके. सो फर्स्ट धोतरचं स्ट्रक्चर काढून घेताना पुढं तुमचं टर्न पाहिजे तर तुम्हाला इझिली कळून जाईल. कळलं? बघा पुढं प्लेट्स येतात पूर्ण, त्यानंतर आता त्याच्यामध्ये लाईन्स टाकायचे म्हणजे तो प्रॉपर धोतरचा स्ट्रक्चर होऊन जातं. टाकताना ते तुम्ही कलर शेडिंग पण करू शकता, अजून छान दिसेल कलर शेडिंग. पाहिजे असेल तर अजून एक थोडं छोटं पुढं पण दाखवू शकता, म्हणजे तुम्हाला ते इझी पडेल. म्हणजे दोन पाय आपल्याला दाखवण्यासाठी. जो फ्रंटचा असतो तो थोडासा मोठा ठेवायचा, म्हणजे बॅकचा जो असेल तो थोडंसं छोटं दिसला पाहिजे आणि पुढचा पाय दिसताना थोडंसं मोठं दिसतं आणि मागचं पाय थोडंसं छोटं दिसतं. ओके. त्यानंतर पायाचं स्ट्रक्चर काढताना पूर्ण रफली ट्राय करायचं. काही वेळेस तुम्ही चिमटीने पण मार्किंग करू शकता, म्हणजे जोपर्यंत तुमचं ते फायनल होणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती डन लाईन नाही करू शकत. पहिलं थंब काढून घ्यायचा, त्यानंतर छोटे जे मिनी फिंगर्स आहेत ते. जो दुसरं पाय त्याचं फक्त हाताचा स्ट्रक्चर देताना काही वेळेस इथपर्यंत नाही आलं पाहिजे. 3 बोटांचं अंतर, त्यानंतर वरती हात, म्हणजे तुम्हाला मध्ये पुढे टाकता येईल तसं थोडंसं अंतर, तेवढं सगळं काम बघायचं. ओके. आणि हाताचं स्ट्रक्चर देताना खूप सोप्या पद्धतीने करू शकता तुम्ही. हातामध्ये खोलगटपणा असतो पुढे टाकताना असं, राईट. तर त्यावेळेस ते थोडंसं कन्फ्युजन होऊन जातं, त्यामुळे तुम्ही असं पण करू शकता. झालं? खूप सोपी टेक्निक आहे. पर हात सेम.
छान वाटतंय. पद्धतीने तुम्ही करू शकता. किंवा त्याच्यावरती कलर शेडिंग येईल त्यावेळेस तुम्ही अजून परफेक्ट करू शकता. तर आपली मार्किंग येईल त्याच्या हिशोबाने तुम्ही जसं तुम्हाला पुढे करायचं त्याच्या हिशोबाने तुम्ही करू शकता. आवडली कलाकृती.